मी जवळ 15 वेळा लोकसभा, विधानसभा आणि महापालिके धरून जवळ 15 का 20 वेळा मतदान केलेलं आहे. पण आत्ताची जी मतदानाची व्यवस्था आहे ही फार चांगली आहे. म्हणजे पाण्यापासून ते खुर्चीत बसण्यापर्यंतची प्रत्येक आपला स्टाफ चांगले वैयक्तिक हे ठेवतो, सेवा करतो. मतदानासाठी सुविधा वाढल्यात असं काकांचं म्हणणं नाही. सर काय सांगाल, तुम्ही आज मतदान केलेले? नाही, खूप चांगल्या प्रकारे इथे जसं की व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सिनियर सिटीजनसाठी बसण्याची, पाण्याची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था. आणि एक बरं वाटतं की मतदानासाठी लोक चांगल्या संख्येने उतरतात आणि मतदान करत आहेत. ही गर्दी बघून खरंच बरं वाटलं. आणि येणारा काळ हा खरंच एका नवनिर्माणाचा हो, ही मनापासून आई एकविरेकडे प्रामाणिक इच्छा आहे. सर अजून जसं व्हायला हवं तसं मतदान होत नाही, काय सांगाल? मतदानाला काय आव्हान कराल? नाही, उतरतील लोक नक्की उतरतील. ह्या वेळेला जास्तीत जास्त लोक मतदानाला उतरतील आणि आपला हक्क नक्की बजावतील. अमोल कोपकर सर चिरंजीव त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलंय, काय सांगशील पहिल्या मतदानाचा अनुभव कसा आहे? नाही, खूप आनंद होतोय. पहिलाच 18व्या वर्ष झाल्यानंतर मतदान करतोय. खूपच छान वाटतंय. आणि मला फक्त एक आवाहन करायचं की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उतरून मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. सर एक राजकीय प्रश्न विचारतो की वरळी मतदारसंघामध्ये जिथं आपले देशपांडे साहेब उभे तिथं मनसेचं पाठिंबा शिंदे गटाला असं पत्रक व्हायरल करण्यात आलेलं आहे आणि तसं तक्रारसुद्धा देशपांडे साहेबांनी केलेलं आहे, काय सांगाल? त्या मिलिंद देवरांच्या पायाखालची जमीन हल्ली आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला काही मतदान होणार नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चाळे करायचे आणि कुठेतरी लोकांना संभ्रम निर्माण करायचा. पण असं कुठल्याही प्रकारचं समर्थन दिलेलं नाही आहे. वरळीमधनं संदीप देशपांडे हे रेल्वे इंजिनावर 100% निवडून येतील. धन्यवाद सर. आमचे बोलबोल कॅमेरावर सिद्धेशसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.